संतोष देशमुख यांचा आज पहिलं वर्षश्राद्ध आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली। संतोष देशमुख हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड हा अटकेत आहे। वाल्मिकचा साथीदार कृष्णा आंधळे वर्ष होऊनही अजूनही बेपत्ता आहे, त्याचा शोध घेतला जातोय। तर संतोष देशमुख हत्येमुळे धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रिपद हे गमवावं लागलं होतं। तर संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि या सगळ्या प्रकरणी या सगळ्या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड याची धनंजय मुंडे यांच्याशी असलेली जवळीक पाहता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। त्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपद गमवावं लागलं। जे काही वक्तव्य केले गेलेले आहेत तर ते त्याचंच एक म्हणजे आम्हाला माहीत होतं हे सगळी साखळी कशी येते, फक्त त्यांना बोलता येत नव्हतं। ते बोलून दाखवलं की हे सगळे आम्ही एकच आहेत आणि हे सगळे माझ्या जवळचेच आहेत आणि ह्यांनी फक्त त्याच्यामध्ये सुधारणा कधी केली नाही। त्यांनी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं आणि आज देखील समर्थनच करत आहेत। तर त्याच्यातून आम्ही त्या हिशोबाने आम्ही ते अर्ज दिलेला होता। त्यामुळे संतोष देशमुख यांचा आज पहिलं वर्षश्राद्ध आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती। या प्रकरणाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलं होतं। संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा असल्यानं वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्यानं धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी झाली आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा सध्या अटकेत आहे। मात्र आणखी वाल्मिक कराड सोबतचा साथीदार कृष्णा आंधळे वर्ष झालं या सगळ्या प्रकरणाला तरीही अजून बेपत्ता आहे। कृष्णा आंधळेचा शोध घेतला जातोय, मात्र कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही।